सकाळचं आंघोळ वगैरे आटपून आम्ही तिघांनी नाश्ता करून घेतला. अजून पाणी आलेलं नव्हतं, त्यामुळं म्हटलं नाश्ता करून घेऊया. मुलग्याचंही कामावर जायची तयारी झालेली. नाश्ता करून झाल्यावर जरा गाडी धुवून घेऊया म्हटलं, घाण पण झालेली आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला गावी जायचं होतं सासूबाईंच्या श्राद्धासाठी, त्यामुळे जरा गाडी पण धुवून घेतली आणि जरा झाडांना पाणी घालून घेतलं. दुसऱ्या दिवशी पाणी घालता येणार नाही, आम्ही लवकर जाणार होतो गावी, त्यामुळं व्यवस्थित चपचपीत असं पाणी घालून घेतलं झाडांना. तर वर कुंड्यांना पण पाणी राहत नाही, सगळं येऊन जातं म्हणून पाणी घालायचं होतं. तोपर्यंत मुलगा पण कामावर जाण्यासाठी निघाला. त्याचं सकाळचं 9चं टायमिंग असतो, त्याचं तो आवरून गेला. आणि मी असं सगळे भरपूर झाडं असल्यामुळं जरा वेळ लागतो. घालून घेतलं पाणी सगळीकडे व्यवस्थित. तो गाडीवरनं गेला कामावर आणि मी सगळं ग्रिल वगैरे स्वच्छ धुवून घेतलं, कारण पुढं समोर बांधकाम चालू असल्यामुळे सगळं सिमेंटचा धुळा वगैरे बसलेला त्याच्यावर, ते व्यवस्थित जरा धुवून वगैरे घेतलं. आणि नळी पण हे झालेली असते, घाण झालेली असते एकदम, ते पाणी मारताना म्हटलं धुवून स्वच्छ ठेवली. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. मग झोपलाय सवय अजून? तुम्ही आज उठवायचं तर काय करणार? आम्ही आज तुमचं तुम्हाला उठायचं आहे, आम्ही नाही उठवणार. काय करणार मग? उठायचं. चालते, उठा चला मग. तिला पण मग आता उठवून घेतलं. सकाळचं तिचं म्हटलं आता आंघोळ घालून घेऊया, दुसऱ्या दिवशी जमणारच नव्हतं आंघोळ घालायला. एक दिवस सोडून एक तिला आंघोळ घालतो. आंघोळ घालणं तिच्यासाठी आमच्यासाठी खूप अवघड असतं तिला आंघोळ घालायचं, त्यामुळं म्हटलं आज जरा आंघोळ घालून घ्या, उद्या गडबडीनं जाता येईल लवकर उठून. ती व्यवस्थित आता जरा बसत होती, तोल वगैरे जात नव्हता तिचा, त्यामुळं ती बसली. खुर्ची ठेवली मी तिथं आणि तिला खुर्चीत उचलून बसवली. सुनबाईंना बोलवून घेतलं आणि दोघींनी मिळून तिला आंघोळीला बाथरूमात घेऊन गेलो आणि आंघोळ घालून घेतली तिला. पुन्हा आंघोळ घालून असंच तिला बाहेर आणलं, चालवत जरा एकटीनंच मी. आणि सुनबाई दुसऱ्या कामात होती, त्यामुळं तिला आम्ही आणून बसवली खुर्चीमध्ये. तिचं आवरलं सकाळचं, केस वगैरे तेल लावून जरा केस वगैरे विंचरून घेतले. ते केस पण गळून गेलेत, पण थोडेफार आहेत तेवढे व्यवस्थित लावले तर ते चांगले राहतात थोडा वेळ. मग जरा देवाचं इबीत वगैरे लावलं, गुलाल लावला तिला. रोजच्या रुटीनप्रमाणे तिचं सगळं आवरून घेतलं. आणि मग तिला औषध गोळ्या वगैरे दिल्या. सकाळी चहा प्यायच्या आधी, खायच्या आधी तिला औषधं द्यायला लागतात, ती सर्व औषधं देऊन घेतली तिला. गोळ्या वगैरे तिच्या भरपूर आहेत, त्यामुळं पित्ताची गोळी, बीपीची गोळी आणि पाण्यातून पण एक औषध द्यावं लागतं तिला रोजच्या रोज, ते देऊन घेतलं. आणि तिला मनुके आणि लाडू हिचा करून ठेवलेला आहे तिच्यासाठी, पौष्टिक लाडू, ते खायला दिलं. आणि मी पण आवरून घेतलं, साडी वगैरे बदलली, कारण मी जास्त गाऊनवर राहत नाही. सकाळी आंघोळ वगैरे आईला घालायची होती, पाणी घालायचं होतं, मग गाऊनवर होते. दोघींनी बसून आम्ही चहा वगैरे पिला. तोपर्यंत सुनबाईंनी संयोगिताने धुवून घेतलं मशीनमधून आणि तिनं ते बाहेर जाऊन पार्किंगमध्ये वाळत घातलं. पार्किंगमध्ये असं व्यवस्थित छान दोऱ्या वगैरे बांधलेल्या आहेत, कपडे वाळण्यासाठी वगैरे व्यवस्थित जागा आहे, त्यामुळे तिथं धुणं घातलं तरी पाऊस आला काय आलं तरी काय भिजत नाही किंवा चांगले राहतात व्यवस्थित. सगळं आवरल्यावर मग आईला आणि पुन्हा आणून झोपवली, कारण तिचं नाश्ता वगैरे झालं की तिला झोपायलाच लागते. मी फुलं काढून घेतली.
बागेत छान फुलं आलेली झाडांना. आणि जरा देव वगैरे घासून घेतले, जरासे काळे पडलेले. थोडं वेळच मिळत नाही रोजच्या रोज देव घासायला. मग ते देव घासून धुवून स्वच्छ घेतले आणि देवपूजा करून घेतली. आईचं दुपटं वगैरे धुवायला काढलेलं त्या दिवशी, ते भिजत ठेवलं होतं गरम पाण्यात घालून. ते वॉशिंग मशीनमध्ये घालून घेतलं. आणि तोपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ झालेली. म्हटलं आता हे मोकळा झुंका आईला पण चावायला वगैरे बरं असते, तिला आवडते. पण दुधातला मोकळा झुंका करून घेतला. ह्याची रेसिपी मी आधीच शेअर केलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर मोकळा झुंका करून घेतला. त्याच्याबरोबर कढी पण करून घेतली. अशी झटपट कढी होते. त्या दह्याचे ताक करायची गरज नाही आहे. मिरच्या, लसूण, कोथिंबीर वगैरे आणि दही घालून मिक्सरला लावून त्याचं कढी झटपट होते. लगेच 5 मिनिटातच कढी तयार होते. तर ते करून घेतली. छानपैकी कढीपत्ता वगैरे टाकून, हिंगाची फोडणी टाकून कढी तयार करून घेतली. आईला उठवून आणली दोघींनी. दुपारच्या जेवणाची वेळ झाल्यामुळे तिला घेऊन आलो आत आणि डायनिंग टेबलवर बसून तिला जेवायला घातलं. ती इकडे तिकडे पडेल म्हणून तिला व्यवस्थित बसावं लागतं. आम्ही तिघीजणींनी बसून जेवण व्यवस्थित करून घेतलं आणि पुन्हा तिला नेऊन बाहेर बसवली जरा टी व्ही बघायला. थोडा वेळ ती टी व्ही बघत बसते आपले टाईमपास म्हणून. तर तिला थोडा वेळ टी व्ही बघायला बसवली. मी पण थोडं ब्लाऊज वगैरे कटिंग करून घेतलं, कारण मुलगीची ब्लाऊज शिवून द्यायची होती. ती येणार होती श्राद्धला गावी, तिला ती ब्लाऊज मला द्यायची होती. त्यामुळे ती कट करून घेतली. पुन्हा मी आईला झोपवली. मग थोडा वेळ झाल्यानंतर व्यवस्थित तिला असं हे करून आणि मग पुन्हा ब्लाऊज शिवायला बसले. 2-3 ब्लाऊज शिवायची होती, ती शिवून घेतलीत. नंतर ती तयार करून झाल्यानंतर पिशवीत भरून ठेवली. दुसऱ्या दिवशी ती आम्हाला तशीच पिशवी घेऊन जायचं होतं गावी. तिथं मुलगी येणार होती, तिला ती द्यायची होती. देवाला वात लावून घेतली. संध्याकाळची वेळ झाली होती, त्यामुळे देवाला वात लावून घेतली. आता कांद्याची भाजी करूया म्हटलं. भाजी चिरून वगैरे ती फोडणी काढून घेतली. डाळ घालून वाफेवर भाजी छान होते केली तर. आणि त्याच्याबरोबर भाकरी करून घेतल्या. आणि जेवणाची ताटं घेऊन आम्ही जेवायला बसलो. आई आणि मी जेवायला बसलो. सुनबाई आणि मुलगा आधीच जेवून गेले होते. आमचं जरा वेळानंच असते. पण तिनं ती काय एवढं आवडीनं खाल्लं नाही. तिला एखादी भाजी नाही आवडली तर ती एवढी काय आवडीनं खात नाही, थोडंच खाते. मग पोट भरावं म्हणून आणि पुन्हा रव्याची खीर करून देतो मी. तर ती रव्याची खीर केली. ती आवडीनं खाते रव्याची खीर. राहिलेल्या गोळ्या वगैरे दिल्या तिला आणि त्याच्यावर मग ती रव्याची खीर चारूया म्हटलं. ती तिनं खाऊन घेतली आणि राहिलेली कामं आवरून घेतली. कट्ट्यावरची थोडीफार काय भांडी उरलेली असेल ती काढून कट्टा साफ करून घेतला. आईला अजून थोड्या वेळानं गोळ्या द्यायच्या असतात, त्यामुळे थोड्या वेळानं गोळ्या दिल्या. आणि पायाला तेलानं मालिश करून घेतली आणि तिला झोपवली. आईला झोपवून घेतली आणि मी पण त्याच्यानंतर झोपले.
ह्याच्या आता इथंच मी माझा व्लॉग थांबवते. पुन्हा आपण दुसऱ्या व्लॉगसह भेटूया. माझा व्लॉग कसा वाटला तुम्ही मला नक्की कळवा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.